एक असा ग्रंथ ज्याला काही लोक धर्मशास्त्र मानतात तर काही लोक अन्यायाचे प्रतीक म्हणतात. भारतीय इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेल्या ग्रंथांपैकी एक मनुस्मृती. पण नेमकी मनुस्मृती काय आहे? ती कोणी लिहिली आणि हा ग्रंथ इतका वादग्रस्त का ठरला? आज आपण जाणून घेणार आहोत मनुस्मृतीचा इतिहास, त्यातील विचार आणि त्याभोवती निर्माण झालेले सत्य आणि वाद. मनुस्मृती हा प्राचीन भारतीय धर्मशास्त्रीय ग्रंथ मानला जातो. याला मनुधर्मशास्त्र असंही म्हटले जाते. परंपरेनुसार हा ग्रंथ ऋषी मनु यांनी सांगितला असं मानले जाते. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला गेला असून त्यात सुमारे 12 अध्याय आणि 2600 पेक्षा जास्त श्लोक आहेत. त्या काळातील समाज कसा असावा, लोकांनी कसे वागावे, राजाने न्याय कसा द्यावा, कुटुंब व्यवस्था, विवाह, धर्म, शिक्षा आणि सामाजिक नियम याबद्दल यात माहिती दिली आहे. अनेक इतिहासकारांच्या मते प्राचीन काळात मनुस्मृतीचा वापर सामाजिक नियम आणि कायदे समजण्यासाठी केला जात असे. राज्यकारभार, शिक्षा, कर व्यवस्था आणि नैतिक नियम याबाबत या ग्रंथात अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या काळात समाजाची रचना वेगळी होती. लोक धर्म आणि परंपरेनुसार जीवन जगत होते. मनुस्मृतीने त्या काळातील सामाजिक व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न केला असे काही विद्वान मानतात. पण काळ बदलला, समाज बदलला आणि मनुस्मृतीतील काही विचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः जाती व्यवस्था आणि स्त्रियांसंबंधी काही नियमांवर मोठी टीका झाली. काही श्लोकांमध्ये समाजाला वर्णांमध्ये विभागले गेले आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अनेक समाजसुधारकांच्या मते या व्यवस्थेमुळे सामाजिक विषमता वाढली. स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबत देखील काही नियम आधुनिक काळातील समानतेच्या विचारांशी जुळत नाहीत. म्हणूनच काही लोक मनुस्मृतीला अन्यायाचे प्रतीक मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीतील जातीभेदाच्या विचारांचा कठोर विरोध केला. 1927 मध्ये महाड येथे त्यांनी मनुस्मृती दहन आंदोलन केले. हे आंदोलन सामाजिक समानता आणि मानवाधिकारांसाठी केले गेले होते. त्या घटनेने भारतीय समाजात मोठी चर्चा निर्माण झाली. आजही मनुस्मृतीबाबत मतभेद आहेत. काही लोक हा ग्रंथ ऐतिहासिक दस्तऐवज मानतात, तर काही लोक त्याला सामाजिक विषमतेचे कारण म्हणतात. मनुस्मृतीतील काही श्लोक स्त्रियांच्या सन्मानाबद्दल देखील बोलतात. उदाहरणार्थ, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. अर्थ, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. म्हणून काही विद्वान असे सांगतात की मनुस्मृतीतील सर्व विचार सारखे नाहीत. त्यात सकारात्मक आणि वादग्रस्त दोन्ही प्रकारचे विचार आहेत. आज भारताची व्यवस्था, भारतीय राज्यघटना यावर चालते. समानता, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार हे आधुनिक भारताचे मूलभूत तत्व आहेत. मात्र इतिहास समजून घेण्यासाठी मनुस्मृतीचा अभ्यास आजही केला जातो. हा ग्रंथ प्राचीन भारतीय समाजरचनेचा आरसा मानला जातो. मनुस्मृती एक असा ग्रंथ ज्याने भारतीय इतिहासात मोठा प्रभाव टाकला, पण त्याचवेळी अनेक वादही निर्माण केले. इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण इतिहासातूनच समाज भविष्य घडवतो. तुमचे मनुस्मृतीबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहास व अध्यात्म विषयांवरील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.